नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. माननीय रामदास आठवले साहेब हे वर्षातून एक दोन वेळा तरी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना आवाहन करतात की रिपब्लिकन ऐक्यासाठी तुम्ही तयार व्हा. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यास तयार आहे, म्हणजे रामदास आठवले. आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याच्या संदर्भामध्ये रामदास आठवले वर्षातून 2-3 वेळा बोलत असतात. ही त्यांची फार जुनी सवय आहे, आदत आहे. आणि म्हणून आता देखील त्यांनी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना रिपब्लिकन ऐक्यासाठी आवाहन केलेलं आहे. परंतु प्रकाश आंबेडकर साहेब रामदास आठवले यांच्या या मागणीकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात, त्यावर काही भाष्य करत नाहीत. परंतु माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या वंचित बहुजन आघाडीचे जे प्रवक्ते असतात, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे जे समर्थक असतात, ते बाकी एक बोचरी प्रतिक्रिया देत असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की जे नेते संपलेले आहेत, ज्या नेत्यांना समाजामध्ये फारशी किंमत नाही आणि जे असंख्य गटतट आहेत रिपब्लिकन पक्षाचे, त्यांचं ते अस्तित्वहीन झालेले आहेत. त्यांना निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार निवडून येत नाहीत, परंतु त्यांचे डिपॉझिट जप्त होतात. आणि मग अशा संपलेल्या नेत्यांचं ऐक्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना काही रस नाही, यांना काही स्वारस्य नाही, अशा पद्धतीचं उत्तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचे प्रवक्ते देत असतात. परंतु रामदास आठवले हे वारंवार बाकी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आवाहन करत असतात. आता हे पहा, रामदास आठवले यांची फार जुनी खोड आहे, सवय आहे, आदत आहे की ते हवेत बोलत असतात, म्हणजे समाज माध्यमामध्ये बोलत असतात. रामदास आठवले यांना खरोखर रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करायचं असेल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करायला तयार आहेत. म्हणजे प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्य अधुरं आहे असं रामदास आठवले म्हणतात. मग या ऐक्यासाठी रामदास आठवले यांनी प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांची कधी भेट घेतलेली आहे काय? रामदास आठवले रिपब्लिकन ऐक्याची बोलणी करण्यासाठी दादरला राजगृहावर जाऊन माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर कधी त्यांनी चर्चा केली आहे काय? जर तशा पद्धतीची चर्चा केली असेल तर त्यांनी सर्व जनतेसमोर मांडावं की मी अमुक वेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी राजगृहावर गेलो होतो, किंवा कुठल्याही ठिकाणी प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेऊन रिपब्लिकन ऐक्याच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे, असं रामदास आठवले यांनी जाहीर करावं. असं वाटतं की रामदास आठवले हे प्रत्यक्ष काही प्रकाश आंबेडकर साहेबांना प्रत्यक्ष भेटत नाहीत, त्यांचा काही संवाद नाही, आणि मग हवेत बोलणं किंवा समाज माध्यमामध्ये बोलणं रिपब्लिकन ऐक्याच्या संदर्भामध्ये. त्यामुळे हे रामदास आठवलेंचं जे विधान आहे तो एक चेष्टाचा विषय होतो, किंवा त्याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही, ही परिस्थिती आहे. आता माननीय रामदास आठवले यांचं म्हणणं आहे की रिपब्लिकन ऐक्य झालं तर फार मोठी शक्ती वाढेल, आणखी मंत्रिपद आपल्याला मिळतील. रामदास आठवले यांना 10 वर्ष केंद्रात राज्यमंत्री आहे, त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण मंत्री होते 5 वर्ष रामदास आठवले. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या रिपब्लिकन ऐक्याच्या नंतर माझं मंत्रिपद शाबूत राहिलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर साहेबांना आपण मंत्रिपद घेऊ, आणखी 1-2 मंत्री आपल्याला मिळतील, मग समाजाचं फार मोठं हित होईल, मग आम्ही प्रचंड समाजाचं काम करू, समाजाची उन्नती होईल, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल, अशा पद्धतीचं रामदास आठवले बोलत असतात. आता पहा, विचार करा, प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे विद्वानग्रस्त आहेत, प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत, आणि प्रकाश आंबेडकरांच्या पूर्वीच्या
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने अनेक त्यांनी आमदार निवडून आणलेले आहेत. याउलट रामदास आठवले त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी एकही आमदार आतापर्यंत निवडून आणला नाही. आता वंचित बहुजन आघाडी जी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, त्या वंचित बहुजन आघाडीला संपूर्ण बहुजन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तरुण नेतृत्व उदयाला आले सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली. सर्व बहुजन समाजातील तरुण तरुणी सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये काम करू लागले आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि वंचित बहुजन आघाडीचे जरी काही लोक निवडून आले नाहीत, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतं मिळालेली आहेत. याउलट रिपब्लिकन पक्षाच्या असंख्य गटातटाच्या जे कोणी असंख्य गटतट आहेत त्यांचे उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जे निवडणुकीला उभे राहतात त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त होतात. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे प्रवक्ते म्हणतात की अशा रिपब्लिकन ऐक्यामध्ये आम्हाला रस नाही, की जे नेते संपले आहेत त्यांना बरोबर घेऊन रिपब्लिकन ऐक्य करण्यात काही स्वारस्य नाही. आणि म्हणून माननीय रामदास आठवले बाकी सातत्याने आवाहन करत असतात. आता पहा, खरं म्हणजे माननीय रामदास आठवले हे म्हणतात की मी प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या ऐतिहासिक आणि फार मोठ्या शैक्षणिक संस्था आहे बाबासाहेबांनी स्थापन केलेली. या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन म्हणतात रामदास आठवले म्हणतात मी आहे. म्हणजे कोण्या एका काळी म्हणजे प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या नातवाला म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं चेअरमन पदासाठी विरोध झाला. त्या ठिकाणी रामदास आठवले चेअरमन झाले म्हणतात. म्हणजे रामदास आठवले यांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रत्यक्ष बाबासाहेबांचा नातू जो अत्यंत कर्तबगार आहे, वकील आहे, हुशार आहे, अभ्यास आहे, अशा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना मनाचा मोठेपण दाखवला असता आणि त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रकाश आंबेडकर साहेबांना केलं असतं तर थोडीशी कटुता कमी झाली असती. त्याही अगोदर माननीय भैयासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या नंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मातोश्री मीराताई आंबेडकर या झाल्या. या मीराताई आंबेडकर यांना कोणी विरोध केला? अशोक आंबेडकर यांना कुणी पाठिंबा दिला? अशोक आंबेडकर यांना कुणी मदत केली? हा फार मोठा इतिहास आहे. आणि म्हणून या गोष्टीचा विचार करत असताना माननीय प्रकाश आंबेडकर साहेब हे आठवल्यांना प्रतिसाद देत नाही. अशी बरीचशी कारणं आहेत. आता रिपब्लिकन ऐक्य हे 2-3 वेळा झालेलं आहे. 90-95च्या दशकामधील असणारे जे व्यक्ती होते त्या भावनिक होत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे बाबासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्या पक्षाच्या सर्वांमध्ये त्या काळी 90-95च्या दरम्यान असणारी जी मंडळी होती त्यांना एक आपुलकी होती, आस्था होती आणि तो अभिमान होता किंवा एक भावनिक लोक होते. परंतु आता त्यामधले 90-95च्या दशकामध्ये रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्न करणारी जी माणसं होती त्या आता बहुतेक आता या जगात नाहीत, त्यांचं निधन झालेलं आहे. आणि जे थोडेफार आहेत वयस्कर ते बाकी हाताश होऊन आता रिपब्लिकन ऐकायच्या संदर्भामध्ये काहीच बोलत नाहीत. आणि आता झेनजी म्हणतात. हा झेनजी तर या रिपब्लिकन ऐक्याच्या संदर्भामध्ये त्यांना काडीचा रस नाही. म्हणजे तरुणींना या रिपब्लिकन ऐक्य आणि रिपब्लिकन नेत्याच्या संदर्भामध्ये तरुणींना काही स्वारस्य नाही. आणि याउलट सुजात आंबेडकर यांना बाकी तरुणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देताना दिसत आहेत. अशी परिस्थिती असताना रिपब्लिकन ऐक्य होईल ही शक्यता फारच कमी आहे. आता माननीय प्रकाश आंबेडकर म्हणतात किंवा त्यांचे समर्थक म्हणतात की समाजहितासाठी आमूलाग्र बदल, समाजहितासाठी प्रचंड कार्य करण्यासाठी आणि लोकांच्या भल्यासाठी, लोकांची कामं करण्यासाठी, देशसेवा करण्यासाठी किंवा एकूणच मोठा पक्ष वाढवून लोकांची फार मोठी आपण कामं करू. त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या असंख्य गटाच्या नेत्यांनी त्यांचा गट विसर्जित करावा. रामदास आठवलेंनी केंद्रात असणारा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा आणि त्या सर्व रिपब्लिकन पक्षांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील व्हावं. प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व मान्य करावं. मग मोठा पक्ष होईल, मग आपण मोठं जनतेचं कल्याण करू. अशा पद्धतीची भूमिका माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचे
समर्थक असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असे मांडत असतील, रिपब्लिकन पक्षाच्या गटातटाच्या जे संपलेले नेते आहेत त्यांनी सर्वांनी त्यांचे गट विसर्जित करून वंचित बहुजन आघाडीमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करावं असं माननीय प्रकाश आंबेडकर यांचे समर्थक व प्रवक्ते म्हणत असतात. आणि म्हणून रामदास आठवले बाकी सातत्याने हे रिपब्लिकन ऐक्याची भूमिका मांडत असतात, प्रकाश आंबेडकरांना साथ घालतात. आता रामदास आठवले म्हणतात की प्राध्यापक जोगेंद्र कावडे हे ऐकायला तयार आहेत. मग आता लोकांचं असं म्हणणं आहे की प्रथमतः रामदास आठवले व जोगेंद्र कावडे या दोन गटांनी एकत्रित यावं, त्यांनी एकत्रित पक्ष मोठा करावा, समाजावर त्यांचे उपकार होतील. आता प्राध्यापक जोगेंद्र कावडे यांच्या गटाने एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेबरोबर युती करून त्यांनी स्वतःच्या मुलाला एका महामंडळावर स्वतःच्या मुलाची वर्णी लावली. तिथे त्यांना चेअरमॅन केले जयदीप कावडे म्हणून. तर प्राध्यापक जोगेंद्र कावडे यांच्याबरोबर अनेक वर्ष राबणे अनेक त्यांचे नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते मंडळी आहेत, परंतु त्यांनाही कुणालाही एका छोट्या महामंडळामध्ये चेअरमन बनवलं नाही. परंतु प्राध्यापक जोगेंद्र कावडे यांनी स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी चेअरमन पद बनवलेलं आहे आणि ते धन्य झाले आहेत. मग अशा अवस्थेमध्ये रिपब्लिकन ऐक्याच्या सरावामध्ये कसं काय, म्हणजे काय हे ऐक्य होणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाकी रामदास आठवले यांच्या म्हणण्यानुसार प्राध्यापक जोगेंद्र कावडे व रामदास आठवले यांनी एकत्रित यावं, त्यांनी पक्ष मोठा करावा. परंतु माननीय प्रकाश आंबेडकर बाकी या रिपब्लिकन पक्षाला जराही किंमत देत नाहीत. हेच अनेकदा सिद्ध झालेलं आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की रिपब्लिकन पक्षाच्या असंख्य गटातटाचे सर्व नेते हे संपलेले आहेत, त्यांच्या मागे जनाधार नाही. आणि म्हणून रिपब्लिकन ऐक्य करण्यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी वंचित बहुजन आघाडी ही बहुजन समाजामध्ये, भटक्यामुक्त जाती जमातीमध्ये, आदिवासीमध्ये, सर्व थरामध्ये पोचत आहे आणि वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाठिंबा मिळताना दिसत आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब हे रिपब्लिकन ऐक्याच्या भानगडीत पडत नाहीत, हेच यावरून सिद्ध होत आहे. आणि म्हणून माननीय रामदास आठवले यांची बाकी सवय आहे की ते वारंवार बाकी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना रिपब्लिकन ऐक्याच्या संदर्भामध्ये आवाहन करत असतात. पण प्रत्यक्ष माननीय रामदास आठवले हे प्रकाश आंबेडकरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बाकी चर्चा करताना कधी दिसत नाही. तसं कधी बातमी आली नाही. आणि जर प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेऊन रामदास आठवले यांनी कधी बोलणी केलेली असेल तर ते तसं त्यांनी जनतेपुढे सांगावं. तरी मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.